शालेय जीवनातील विलासराव. विलासरावांचे प्राथमिक शिक्षण बाभळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत तर 7वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्रशाला लातूर येथे झाले. 1961 साली पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना पुणे येथे पाठवण्यात आले. दादांकडे शैक्षणिक दृष्टी होती. दादा म्हणजे विलासराव देशमुख यांचे वडील. त्यांच्याकडे शैक्षणिक दृष्टी होती, म्हणूनच त्यांनी शिक्षणासाठी विलासरावांना पुण्याला पाठवले. दादा विलासरावांना दर महिन्याला 500 रुपये मनी ऑर्डर पाठवायचे. त्या काळी 500 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. पोस्टमनने विलासरावांना दारात पैसे नेऊन द्यावे म्हणून दादा टेलिग्राफिक मनी ऑर्डरने पैसे पाठवायचे. दादा अधूनमधून पुण्याला जात असत. पुण्याला आले की ते डेक्कनवरच्या मीना लॉजवर उतरत असत. हॉस्टेलवर गेल्यावर विद्यार्थ्यांना त्रास होईल म्हणून ते लॉजवरच राहायचे. तेथेच विलासरावांना बोलावून सर्व खुशाली विचारायचे. विलासरावांबरोबर जर त्यांचे मित्र असले तर सर्वांचे दंड तपासून, कसे मरतुकडे आहात तुम्ही, जरा व्यायाम बियाम करत जा, मटण बिटण खात जा, असा वडिलकीचा सल्ला सर्वांना द्यायचे. त्यांनी 1955 मध्ये गावातच दयानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. आपल्या मुलांनी शिकावे, मोठे व्हावे व नाव कमवावे असे त्यांना नेहमी वाटायचे. म्हणून विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात त्यांनी विलासरावांना दाखल केले. या महाविद्यालयाच्या इमारतीला देखील विलासरावांसारखा कोहिनूर घडल्याचा आनंद नक्कीच वाटत असणार. अगदी सामान्य मुलांसारखे वाटणारे विलासराव एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचतील असे त्या काळी कोणालाही वाटले नव्हते. परंतु दादांचा त्यांच्या मुलावर पूर्ण विश्वास होता की माझा मुलगा नक्कीच आपल्या घराण्याचे नाव रोशन करेल. विद्यार्थी दशेत असताना विलासरावांचा आज्ञाधारक, प्रामाणिक, बुद्धिमान व हरहुन्नरी विद्यार्थी म्हणून नावलौकिक होता. त्यांचे कधी कुणाशी भांडण झाले नाही. सगळ्यांशी हसत खेळत गोड बोलणे हा त्यांचा स्वभाव होता. विलासराव अतिशय सज्जन आणि शांत, म्हणूनच सर्व प्राध्यापकांमध्ये ते प्रसिद्ध होते. गरवारे महाविद्यालयामधून 1965 साली ते BSc झाले. विलासरावांना अभ्यासाबरोबरच कला व क्रीडा क्षेत्रात जास्त रस होता. गरवारे कॉलेजच्या व्हॉलीबॉल टीमचे ते कप्तान देखील होते. टेबल टेनिस संघातही त्यांचा समावेश होता. त्यांना संगीताची खूप आवड होती. त्यामुळे कॉलेजच्या सांस्कृतिक मंडळाच्या सचिव पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. 1968 साली पुणे विद्यापीठाची LLB ही त्या काळातील मानाची पदवी त्यांनी मिळवली. लॉ कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी MES महाविद्यालयात फिजिक्स विषयाचे डेमॉन्स्ट्रेटर म्हणून काम केले. त्यावेळी त्यांना महिन्याला 85 रुपये पगार मिळत होता. कमवा व शिका हा कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श त्यांनी स्वीकारला होता. डेमॉन्स्ट्रेटर म्हणून काम करताना विलासरावांनी बरेच मित्रही कमावले. 2 वर्षे त्यांनी डेमॉन्स्ट्रेटर म्हणून काम करताना अतिशय तन्मयतेने शिकवले आणि प्रॅक्टिकलसुद्धा ते अतिशय तन्मयतेने समजावून सांगत असत. आपल्याला जे जे येते ते इतरांना सांगावे ही वृत्ती त्यांच्याकडे होती. याचा पुढील आयुष्यात त्यांना खूप फायदा झाल्याचा दिसतो. शिक्षणाबरोबरच ते मैदानी खेळामध्ये सुद्धा निपुण होते. घोड्यावर बसण्यात देखील ते तरबेज होते. कॉलेजमध्ये असताना त्यांची सहल काश्मीरला गेली होती. एक मुलगी घोड्यावर बसून जात असताना तिला तो घोडा नियंत्रणात ठेवता न आल्याने ती पडणार होती. तेव्हा विलासरावांनी दुसऱ्या घोड्यावर स्वार होऊन त्या मुलीला वाचवले. हा त्यांचा चांगुलपणा. यावरूनच आपल्याला समजते की खरंच विलासराव शालेय जीवनामध्ये खूप हुशार, आज्ञाधारक, प्रामाणिक आणि कोणत्याही क्षेत्रात नाविन्य मिळवण्यात नावलौकिक होते.